तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज 80 रुपये खर्च करून आलोय लंडनला. लंडनचा ब्रिज बघायला कोल्हापुरात आलोय. तर चला कसा विषय होतो बघूया, जाऊया. तर आमचं तिकीट आहे बघा यांच्याकडे आहे. तर चलो लंडनचा ब्रिज बघा. आम्ही निघालोय तडच करायचं. तिथं पायऱ्या काही मॅट हातरले का आपल्यासाठी, खास आपल्यासाठी मॅट हातरले. सपला विषय आणि काय पाहिजे जिंदगीत. आणि आमच्या सोबत आहे मनू भैयानी जस्ट टी शर्ट चेंज करून नवीन लुक धारण केला या. मग धारण केला लुक घेऊन आपण चेंगरा किंगरीत शिरायचा. एक्सक्यूज मी जरा आम्हाला पुढे जाऊ दे. तर चलो पुढे कसा विषय होतो बघूया. तर लंडन ब्रिजच्या वर आलोया आणि 1 मिनिटात तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दावतो इथला कसा विषय आहे लंडन ब्रिजचा. तर लंडन ब्रिज लय भारी वाटतंय. 80 रुपये एवढंच बघायला मिळणार आहे. बाकीचं काय ओरिजिनल लंडन ब्रिज बघायला असला 80,000 खर्च करून जायचं. इकडे यावं नाही बघायला असं. तर तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने जावतो. लंडन ब्रिजचं इथं बॅनर बिनर लावलेली काय म्हणा म्हणून भैया. तर जाऊतो कसा विषय आहे. आता जस्ट आत आलोय मी लंडन ब्रिजच्या. आणि विषय जरा गंभीर आहे. इथं सगळी भिन्न प्रकारचं फोटोशूट चालू आहे तिथे. काय म्हणत काका, तुम्हाला कसं वाटतंय लंडन ब्रिज बघून? आता फिरणार आणि मग करणार काय तो विषय आहे. अजून फिरायचा आहे काय. मी येड्याकडे तुम्हाला काय सांगायला लागलो. चला पुढे जाऊन बघूया काय करायचं. पण सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दिसणार थोड्याच वेळात. तर जस्ट आम्ही लंडनचं ब्रिज उतारणार आहे आणि नदीत जाणार आहात. तरी आज एक नदी आहे असं आम्हाला आमच्या वार्ताहराकडून कळालंय. तर वार्ताहराने आपल्याला दिलेल्या वार्तानुसार आम्ही निघालो नदीकडे. तर चला कसा विषय होतो बघूया. काकी कसं वाटतंय लंडन ब्रिज बघायला? गच्च खर्च केला 80 रुपये. सुट्टी ओरिजिनल ब्रिज बघायला 80,000 रुपये पुरायणार बाबा. एवढं मिळणार बघायला. आणि काय पाहिजे बाबा विषय हरड आहे. काकी कसं वाटलं तुम्हाला? आमची भाषा चांगली वाटते काय? तर चलो लय फोटोशूट लय चालू इथं. एक तर मला इंग्लिश वाचा येत नाही. ह्यानी इंग्लिश मध्ये नावं दिली ती. काय करायचं आता आईच्या गावात धरून ना. लय वाईट परिस्थिती आहे हो. काय म्हणाल म्हण्या, इंग्लिश वाचा येत नाही आम्हाला. इंग्लिशची नावं दिली तिथं. अरे मराठी घ्या की जरा. मराठी कोल्हापुरात लावणार लागा काय लागा असं चालतंय कुठं. काय म्हणा बाबा, तुला इंग्लिश वाचा येते का? बघा बारक्या पोरांनी बी इंग्लिश वाचा येईन झालंय. इंग्लिश मध्ये नावं लावली तुम्ही. कळतं का नाही जरा तरी काय? हाय कर बाळा. हाय. चलो लंडनचा ब्रिज बघा आलोय. आज भिन्न प्रकारचं पब्लिक आपल्याला भेटलं इथं. भावा इकडे बघ. हाय कर एकदा. हाय कर गंभीर चेहऱ्यानं हाय कर. तर तुम्हाला जाऊतो सिनेमॅटिक दर्शन कसा इथलं. विषय गंभीर आहे इथला. तर चलो बघा तुम्ही डोळ्याचं बुबू आज पारणं पिडून बघा एकदा. लंडनचा ब्रिज परत बघायला मिळणार ना तुम्हाला. आत्ताच काय असेल ते विषय गंभीर. चलो फॅमिली कसं वाटलं लंडन ब्रिज बघून? 80 रुपये पिटलं ना. मेन प्रॉपरली हे केलेलं आहे. मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित आहे. असा अनुभव होतोय की आम्ही स्वतः सध्या आता लंडन मध्ये आहोत. खूप म्हणजे चांगला वाटतं. आणि खूप 80 रुपये वसूल. 80 रुपये वसूल. आणि जे कोल्हापूरने जे पण ज्या कोणी मॅनेजमेंट केलेलं आहे एकदम चांगलं केलेलं आहे. म्हणजे फील असं होतं की आम्ही स्वतः लंडन मध्ये फिरत आहे. फक्त एवढा विषय आम्ही गावठी लोकांनी करायचं का? इंग्लिश वाचा येत नाही. इंग्लिश बोर्ड तेवढं आलं पाहिजे आता. असं काहीतरी झालं. हा असा विषय करायला पाहिजे. मराठी नाव लिहिलं पाहिजे आणि मराठीत वाच म्हणायला पाहिजे त्याला. हा भाई आपला विषय. हाय करा एकदा सगळे. काकी करा की हाय. तर विषय गंभीर झाला आमचा. आम्हाला काय इंग्लिश वाचा येईन झालंय. आणि इथं जरा काहीतरी लिहिलंय. पहिल्यांदा असं शब्द ऐकायला मिळाला मला की बाबा डिझनीलँड असं कुठे तर ऐकल्यासारखं आहे. तर डिझनीलँड कुठं आहे इथं? तुम्हाला तर माहित आहे डिझनीलँड कुठं आहे? तुम्ही फिरायला आला ना? हो फिरायला आलो. बघितलं का? नाही बघायचं गावात त्यांचं पण बघायचं. तर डिझनीलँड बघायला. तर डिझनीलँड कुठं आहे इथं? डिझनीलँड कुठं आहे? डिझनीलँड अरे नाव दिलंय तिथं डिझनीलँड म्युझियम वगैरे काय कुठं आहे डिझनीलँड? ह्यो काय बोलवा म्हणायचं. इथं आलो एक नाव सह्य वाचा आलंय. त्यात बी अशी कथा. इथनं पुढं आहे डिझनीलँड. चला बघूया. मग पुढं असलं तर बघूया. अच्छा. तर दादाराव इथं गाठ पडली ती. आणि यांच्या तोंडावरूनच बघून वाटतंय लय मोठा घंटा गाठलाय ना. 80 रुपयाचा घंटा एवढा कुठं? 320. अहो एवढं खर्च सोसल का आपल्याला? एवढं सोसल का? एवढं सोसाल का पैसे खर्च केलेला आपल्याला? काय म्हणाल काका? कसं करायचं आजकालची युथ पिढी? काय करायला लागला काय कळण झालं या बाबा. लय डोसक्याला ताप झाला आपल्या. जरा एक्सक्यूज मी जरा मला सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला एक टेलिफोन बूथ दावतो इथं. तर 2 कार्यकर्ते जेल बंद झाले टेलिफोन मध्ये. कसा आहे भारी वाटतं ना तुला? हाय कर एकदा. हाय कर. हाय कर. हाय. हाय.
तर जेल बंद केलंय यांच्या पप्पानी या नासनीच बघा टेलिफोन मध्ये जेल बंद केलंय. तर कसं वाटलं डिझनीलँड बघून तुम्हाला? फक्त एसी बसवाय पाहिजे होता एवढा विषय घामला या लागला. बर्फ पाडायला पाहिजे विषय तो पण मेन मुद्दा. बरोबर बोला तुम्ही. 80 रुपये मध्ये काय काय पाहिजे एवढंच येणार. कोल्हापूर म्हणलं संपला विषय. इथं काही होऊ शकतंय. चला तर चलो पुढं पुढं जाऊन तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारचं एरिया दावतो जो लंडन मध्ये. हा बोला का? फिलिंग नाईस एक नंबर. फक्त एसी बसवा पाहिजे एवढा विषय. एकदम मस्त असं फील होतोय की एकदम आम्ही कोल्हापूरमध्ये आहेत पण असं फिलिंग येतोय की आम्ही लंडन मध्ये जाय. सपला विषय एकदम चांगला एकदम व्यवस्थित केलेला आहे. एक नंबर. भाऊ एकदम याच्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा खूप पुढे जाऊ दे. विषय हार्ड करा. लाईक करा. कोल्हापूर माणसांनी कोल्हापूर माणसाला पुढे न्यायलाच पाहिजे. सपला विषय आणि काय पाहिजे जिंदगी. प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरचा माणूस दिसलाच पाहिजे. हा मेरी जान. एवढं मोलाचं बोल दावली ते करा सबस्क्राईब. पिटकार बिकून माडा ना दगुड. सबस्क्राईब झालं पाहिजे. सपला विषय. कोल्हापूर दिसलंच पाहिजे. दिसला पाहिजे. इकडला की बाईट झाला पाहिजे. कोल्हापुरात आहे म्हणलं झाला पाहिजे. इकडला की बाईट विषय आहे का? कोल्हापुरात सगळं आलोय. किती खर्च केलाय? घर नक्तपोर सिनेमॅटिक पद्धतीने इथं फॅमिली आल्या आणि एक नंबर. वातावरण कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर टकाटक. एक नंबर. हा हाय करा एकदा आमच्या सबस्क्रायबरला. हाय सपला विषय. तर गच्च खर्च करून फॅमिली इथे यायला लागली त्या. हा सुट्टी नाही मला काय म्हणत आहे. गच्च फॅमिली गच्च योट दंगा सुट्टी नोट आता. आणि पब्लिक ढीग. पब्लिकचा विषय हार्ड आहे. हा इथं काय तर नवीन नवीन प्रकारचं आपल्याला बघायला भेटेल असं वाटतंय. तर चिडकुट बोला नाही इथं काय तर बॅग. एक्सक्यूज मी आम्हाला जरा पुढे जाऊ दे. पप्पाचा परा. परपंक होऊन कसा आहे कसं वाटतंय भावा? अरे लाजला लाजू नको. 5 मिनिटं तुझ्या भावना प्रकट कर भावा. काय बोल काहीतरी बोल की रे. भारी वाटले. भारी लंडन. हा 2 नंबरी लंडन. ढगात जा. ढगात लंडनला आले का वाटतंय का? काय नवच. हा काय नवं आता आले कोल्हापुरात लंडन. तर काय आता 80 रुपयात लंडन फिरायचं. 80 रुपये खर्च केले तर पुरेपूर फायदा घ्यायचा याचा. खोटे ढीग. हा सपला विषय. लाजतंय बघ कवया राजाजी. तर मनू भैया एकदम सिनेमॅटिक पद्धतीने सगळ्या भिन्न भिन्न प्रकारचं फुटेज घ्यायला लागली ती. आणि आम्हाला असं वाटायला लागलं कुठलं तर राजवाडा तिथं आलूया. काय म्हणा बाबा राजवाडा येऊ? मग काय आहे तुझ्या भाषेत सांग काय एवढं वाईट दिवस यायला लागलेत आपल्यावर. भावालाच कळ ना काय काय बघायला आलोय मी. इकडे बाहेर तेवढं वाटलं ना लंडन ब्रिज बघितलं असं. तुम्हाला काय म्हणत आहे? काय बघायला आला तुम्ही नेमकं इथं? लंडन वाटलं का फिलिंग आलं या? फक्त एवढंच की 80 रुपये एवढंच मिळणार. 80,000 घालावा मग लंडनचा ब्रिज मिळणार बघायला. असं कर हाय कर हाय. तर चला येऊ का? एन्जॉय करा गच्च. एन्जॉय फुल एन्जॉय करा. चला म्हणू भैया. हा एकदा हाय कर बा. अरे युट्यूब वर दिसणारच तू. टीव्हीवर आहे ना टीव्हीवर मालिका बघतो नाही. हा सख्या बहिणी सख्या जावा असं टाईप काय बघतोस का टीव्हीवर तसं तुला दिसणार आहे मोबाईलवर. अरे तो खाण्यात बिझी आहे. त्याला कशाला मारताय? तुम्ही करा हाय मग राहू दे त्याचं. एक्सक्यूज मी जरा झालं असलं तर आम्हाला ब्लॉक वर देता. किरकोळचा बार का काकी. हा इथं बसला आता. आत्ता गावला तुम्ही मला इथं. हा लय उशीर झालं उडकत लंडन बघायला. लंडन 80 रुपये लंडन. लंडनचा आस्वाद एक नंबर. सपनायचे काकी आम्ही पण जरा बसतो. कसं वाटतं तुम्हाला सिंहासनावर बसून? सुनानी कधी असं सिंहासन दिलं नसेल. सुना सगळ्या छळ करत असतील. इथं आलं इथं 80 रुपये मध्ये जर गावात सुन पुढं काय वाटतं? हा ले काय वाटतं? मला वाटलं सुना काही पिकून मारलं तर काय करायचं काकी? विषय हार्ड होतो हो म्हणून म्हणलं. तुम्हाला काय म्हणायचं? सून बिन छळत नाही नको तुमची? चांगले एक नंबर. चहा वगैरे देताना वेळोवेळी सगळं व्यवस्थित हातात आणून देत्या. त्यामुळं सिंहासन असं लावतोय. हा म्हणजे काहीतरी विषय आहे. या कानातला काहीतरी विषय आहे. तर काकी एक नंबर वाटतं मला. छान वाटलं एक नंबर. 80 रुपये भेटलं. चला तुम्हाला भेटून लय भारी वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही सिंहासनावर पदार्पण झाल्याबद्दल. चलो इथं काय आहे? इथं काय विषय आहे? ह्यो काय बनवा मनाचा मधीच ही काय? अरा काय होईल? तुम्हाला काय वाटतं काय असेल? बेकार है भैया मैं तो टूट गया.
चित्त्याच्या अंगावर बसली ती. कसं वाटतं चित्त्यावर बसून? एक नंबर विषय हार्ड. कसा आवाज केविलवाना. हा एकदा हाय करा. जाऊ का आम्ही? टाटा. ठीक आहे. हा तुमचं नाव काय? माझं नाव आहे ऋषिकेश सूर्यवंशी. चॅनलचं नाव? आर सूर्यवंशी ब्लॉग. हा ओके धन्यवाद भावा. तू दिलेल्या हाताबद्दल आम्ही मनापासून आभारी आहे. तुझं मंडळ आभारी आहे. बर ओके धन्यवाद. थँक्स. जाऊया बनी तर आपल्याला भेटले द्या. कसं वाटतंय तुम्हाला? गॉगल घालून बसलाय की? हा हाय करा. असं करा. असं हाय हाय म्हणा. हाय जोरात. अजून जोरात. मम्मीने तर चॉकलेट दिलं नाही खायला. पोरी लागले लाजायला तर असू दे. मम्मीने त्यांचे चॉकलेट दिलं नाही. हो चॉकलेट द्या नाही जोरात. हा ते जोरात वर्डन झाले त्या. तर इथं सिंहाचा काहीतरी विषय आहे गंभीर. ए बाबा काय करायला लागलायस? तर सिनेमॅटिक पद्धतीने वाघाच्या घशात हात घातला तुला का? हा लागा वाघ काय म्हणायचं तुला? असं चालतंय का? हो बघ किती दात आहे? मोज बघू किती दात आहे ती वाघाला. दात किती आहे ती? किती आहे ती? 5 दात आहे ती. सिंहाच्या हातात जबडा घालणारा एकमेव व्यक्ती. आता बस सिंहावर विराजमान व्हा तुम्ही. आता सिनेमॅटिक पद्धतीने सिंहावर विराजमान झालेला कार्यकर्ता आपल्याला भेटलाय. हे लागा रडल की देऊ लागा. असं असतं कुठं लागा? कान ओढतोस त्याचं. असं कुठं असतंय का? अरे म्हणे येऊ काय वनवा म्हणायचा? वनवाच आहे. तर चला वनवा बघूया काय विषय आहे. 80 रुपये दिले म्हटल्यावर काय सोडा नाही. सगळं बघून जायचं. काय ठेवाय ना माग. सगळा विषय हार्ड करायचा. हाय करा एकदा जाता. ओके कशात फॅमिली? मेन कोण आहे? खर्च कोणी केला इथं? अरे खर्च केला बाबा. कसं वाटतंय खर्च करून? चांगलं वाटतंय ना का? भावना काय आले की तोंडावूनच. चला येऊ का? ओके तर चलो आम्ही निघालो सिंह बघायला. सिनेमॅटिक सिंह. तर कसा विषय सिंहाचा बघूया. सगळीजण फोटो काढायला लागले त्या सिंहावर. सिंहाला बिचारायला एकट्याला जिथे टाकलं ज्या तोंडा उजेड पाडला ज्या डोळ्याच्या बुबुळाला काय दिसना झालंय. तर आपण बघूया काय विषय सिंहाचा द्या. तर सिंह आलाय आपल्या इथे जवळ. तर सिंह धावतो तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने. हो फोटोशूट चालू वाटतो. तर असा विषय सिंहाचा. 80 रुपये तुम्हाला जिवंत सिंह नाही फक्त फोटोज मिळणार बघायला. बाकीच काय नाही. करा एकदा जोरात म्हणा की हाय. चला हाय. तुम्ही अजून नंबर लावा जागा. लावा 1 नंबर. तर वाघ बघितला तिथं. वाघ बघून हात लय उकडायला लागले. मग इकडं जरा भिन्न प्रकारचं खेळण्याचं सामान ते ना आपल्या किरकोळ जत्रा भरले. तर आलो इकडे फिरायला. तर बघूया कसा विषय होतो. भावा काय खरेदी केलंस तू? काय आता आलो. आता कुळकुळा खरेदी करायचा गच्च पैकी. घरात जाऊन खाऊन खोलून तेवढंच आपलं. किती वेळाच भावा तू? 9वीला. मग काय तर खरेदी करायला लागतं आता. पप्पाची काय पलीकडं त्यामुळेच भ्यायला लागलाय. नाहीतर लय बोलला असता. बोल. लंडनचा जादूगर कोल्हापुरात येऊ. इसको फोल्ड करना है 1 2 3 and 4 और ये जो मेरे पास नोट है 200 रुपीज इसको इधर रखना और मैजिक करना और मेरा वॉच स्क्रीन और ये वा भाई वा. लंडनचा जादूगर आपल्या कोल्हापुरात आलाय. सपला विषय आणि काय पाहिजे. वा भाई वा. तर आता तुम्हाला जाऊन आला लंडन मध्ये भरलेली जत्रा. आपल्यासारखीच भरते. आपल्या पल्सात भरत्या तशी दोंडीमुळे जत्रा भरत्या तशी लंडन मध्ये जत्रा भरल्या. तर तुम्हाला जत्रेचं बुबळ पेटवतो पारणं पेटवतो धावतो दर्शन देतो तुम्हाला. तर बघा कसं जत्रा इथं. तर धावतो तुम्हाला बघा. तर असा विषय आहे जत्रेचा. सबस्क्राईब करा. हा सपला विषय आणि काय पाहिजे. भावानं सांगितलं करायला पाहिजे. आता सबस्क्राईब करा. तर विषय झालाय गंभीर. सगळं आम्ही फिरून सगळं चकाचक पैकी लंडन ब्रिज पालता घातलाय. आणि एक मनाला समाधान वाटलं. 80 रुपये आमचं पिटलं. आणि आता आम्ही घरला निघालोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. दगड मारायचा नाईट कार. सबस्क्राईब झालं पाहिजे. विषय संपला.
तर चलो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.